नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी पेपर जो आहे याच्या ठिकाणी पेपर 1 2021 मधील याचा बघा परिसर अभ्यासावर जे प्रश्न आले होते. ओके, हा काय तर टीईटीचा 2021 मधला पेपर 1 आहे विद्यार्थी मित्रो. तर पेपर 1 मधील या ठिकाणी आपण जे आहे परिसर अभ्यासाचे जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रो. बघा, परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे, त्यामुळे परिसर अभ्यासावर आधारित आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात याचा आपल्याला अंदाज यावा, प्रश्नाचं स्वरूप समजावं, प्रश्नाची जी डेप्थ लेवल आहे, ओके, काठिण्य पातळी लक्षात यावी, याकरता आपण या ठिकाणी हा सेशन घेत आहोत. फक्त प्रश्न आणि उत्तर याचा समावेश या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्र, बघा, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता आहे? तर कर्नाटकचे पठार हा जो आहे मैदान या नावाने ओळखला जातो. सखोल शेती या शेती प्रकाराच्या संबंधित बाब खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्र, एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तृत क्षेत्रात घेतले जाणारे पीक आणि मर्यादित यांत्रिकीकरण हे दोन आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब आणि क या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ब आणि क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढील प्रश्न काय आहे? गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न म्हणजे सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे? तर धुळे आणि नंदुरबार हे काय तर गुजरात राज्याच्या सीमेशी लागून असणारे जिल्हे आहेत. सर्वसाधारणपणे मासे मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब कोणती आहे? तर हृदय हे 3 कप्प्यांनी बनलेले असते. मत्स्यांचं हृदय काय 3 कप्प्याने बनलेलं असते. काय बाब काय या ठिकाणी काय विसंगत बाब आहे. ओके, पर्यायपैकी कोणती आहे? तर विसंगत बाब ही आहे. ओके, चलो, दीर्घायुष्य असतात का? नसतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, संपर्कजन्य रोगांचा गट, ओके, संपर्कजन्य रोगांचा गट खालीलपैकी कोणता आहे? तर खरूज, इसप, गचकर्ण हे काय संपर्कजन्य रोग आहेत. मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोनमील नावाचे प्रचलित काय आहे? तर हे खत आहे. बोनमील नावाचे काय प्रचलित? तर खत आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस, ओके, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणती? तर प्रथिने हे मानवी शरीराच्या बांधणीस खूप महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण करते? तर रक्तबिंबिका त्या ठिकाणी हे कार्य करत असते. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रो, वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण म्हणजे हे दोन्ही घटक त्या ठिकाणी या घटकाला कारणीभूत असणारे घटक आहेत. विद्यार्थी मित्रो, टीईटीचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र, गणित, भूमिती, सामाजिक शास्त्र, मराठी व्याकरण सोबतच इंग्रजी व्याकरण देखील या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे? बघा, खूप सारे व्हिडिओज आपण ऑलरेडी या ठिकाणी अभ्यासक्रम जो आहे अपलोड केलेला आहे. सर्व प्रश्नपत्रिकांचा आतापर्यंत टीईटी जे काही पेपर झाले त्या प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन हे सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी जाऊन बघायची आहेत विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे धातू डॅश डॅश नसतात. धातू हे ठिसूळ नसतात. ओके, धातू काय तन्य असतात, वर्धनीय असतात, सुवाहक देखील आहे. ठिसूळ असतात का? नाही. धातू सर्वसाधारणपणे ठिसूळ नसतात. खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, कारण काय दिलं आहे? पाणी हे एक संयुग आहे, याचा परिणाम काय होणार? तर पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन याच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. काय विद्यार्थी मित्र, हे दोन्हीही विधानं जे आहेत योग्य आहे. ओके, पाणी हे संयुग आहे, याचा परिणाम काय? याचा परिणामाचे कारण काय? तर पाणी हे एक संयुग आहे. ओके, चलो, बघा, परिसंस्थेत विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो? तर संक्रमण करण्याचे कार्य कोण करतो? तर विघटक करतो. ओके, बघा, यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत जो कालखंड आहे हा प्राचीन इतिहासाचा कालखंड मानला जातो. यानंतर बघा, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? हडप्पा संस्कृतीला मोहेंजोदारो असेही म्हणतात. बरोबर आहे. हडप्पा व मोहेंजोदारो ही दोन्ही ठिकाणे हे काय अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली होती. बरोबर आहे. हडप्पा आणि मोहेंजोदारो ही दोन शहरे आज काय पाकिस्तानमध्ये आहेत. ओके, बघा, या ठिकाणी अ ब क तीनही पर्याय या ठिकाणी योग्य आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर क्रोमेनॉन मानव या नावाने हा मानव ओळखला जातो. शिवकाळात हिंदवी साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश आपल्याला ओळखायचा आहे. कर्नाटक होतं, बेळगाव होतं, वेल्लोर होतं, धारवाड होतं, कारवार होतं,
तर म्हैसूर आणि मदुराई हे नव्हतं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली? तर सुब्रमण्यम भारती यांनी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे असा प्रसंग कल्पून काव्यरचना केलेली आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदर कोणत्या शतकात उभारले गेले? तर 17व्या शतकामध्ये मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदर हे उभारले गेले. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, तसेच समर्थ रामदास यांचं काय जांब. ओके, बघा या ठिकाणी काय जन्मस्थळ आहे, तर काय ते जन्मस्थळ दिलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, शिवराय आपल्या सेवकांची व सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणता दाखला देणार नाहीत? प्रश्न अगदी शेवटपर्यंत वाचायचा आहे, गडबड करायची नाही. मूळ उद्देश काय असतो, प्रश्नामध्ये नेमकं विचारलं काय हे आपल्याला प्रश्नाच्या शेवटी दिलेलं असतं. बघा, मदारी मेहतर प्रामाणिक सहकारी होते, कान्होजी जेती होते, प्रतापराव गुजर होते, फक्त बाजीप्रभू घोरपडे हे नव्हते. विद्यार्थी मित्र, बाजी घोरपडे हे नव्हते, यांचा दाखला त्या ठिकाणी हे देणार नाही. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बारगीर हे संबोधन कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? तर बारगीर विद्यार्थी मित्र हे घोडदळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी संविधानानुसार कोणता जो आहे हा मूलभूत अधिकार नाही? ओके, कोणता मूलभूत अधिकार नाही विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी मूलभूत अधिकार म्हटलेला आहे, तर घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का? नाही. ओके, हा काय हा घटनात्मक अधिकार त्या ठिकाणी झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत आहे? तर विद्यार्थी मित्र, किमान 15 आणि कमान ही कुठे आहे? तर ही नगर परिषद मध्ये आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी पर्यायातील राज्यपालाशी संबंधित बाब कोणती आहे? तर या ठिकाणी कोणती बाब आहे? बघा, राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, बरोबर आहे. कार्यकारी प्रमुख असतात, नसतात म्हटलेलं आहे या ठिकाणी. ओके, कार्यकारी आहे का राज्याचे? या ठिकाणी नाही, मुख्यमंत्री कार्यकारी आहेत. ओके, आणि कार्यकारी मंडळात समावेश नसतो म्हटलेला आहे, हे देखील बरोबर आहे. बघा या ठिकाणी नसतो का? नाही, यांचा कार्यकारी मंडळात समावेश असतो विद्यार्थी मित्र. ओके, बघा या सगळ्या बाबी चुकीच्या आहेत. या ठिकाणी राज्याबाहेरील व्यक्ती असतात, ही बाब अगदी स्पष्ट आहे. हे सर्व या ठिकाणी चुकीची विधाने दिलेली आहेत. ओके, सगळे चुकीचे आहेत, फक्त पर्याय क्रमांक 3च या ठिकाणी योग्य असं आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, तंतुमय पदार्थ नसणारा कोणता घटक आहे? ओके, तंतुमय पदार्थ नसणारा म्हटलेला आहे, बाजरी आहे, पालेभाज्या आहे, धान्याचा कोंडा आहे, मार्गरीन नाही आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा पेंच, नवेगाव, चांदोली हा गट कशाशी संबंधित आहे? तर ही राष्ट्रीय उद्याने आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? वारली व कोकणी. ओके, बघा काळी मृदा प्रकारच्या या मृदेचं वैशिष्ट्य म्हणजे गुणधर्म नसणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर रेगूर मृदा, हिला गाळाची मृदा असे म्हणतात. या ठिकाणी हे काय या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सामान्यपणे जलसिंचन साधनाच्या वापरातून सर्वात जास्त कोश आणि सर्वात कमी अशी जोडी, सर्वात जास्त विहिरी, सर्वात कमी उपसा. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या काय आहे रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते असा प्रश्न आहे. रेखावृत्ताचं वैशिष्ट्य कोणतं असणार आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? रेखावृत्ताचं वैशिष्ट्य कोणतं आहे विद्यार्थी? समान लांबी, सर्व रेखावृत्ते ही समान लांबीची असतात, हे रेखावृत्ताचं काय वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जे आहेत सामाजिक घटकावर आधारित जी प्रश्न आहेत, ओके, ही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेली आहेत विद्यार्थी मित्र. अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे सेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अवघ्या 10 मिनिटात ओके आपण काय 10 मिनिटात 60 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहेत. ओके, बघा या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये 30 प्रश्न या ठिकाणी घेतले आहेत. 10 मिनिटात 30 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. सर्वांना व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.